नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा महत्त्वपूर्ण प्रश्न होता की जर एखाद्या मागासवर्गीय महिलेची निवड ही खुल्या प्रवर्ग यातील जागेवर जर झाली तर त्या महिलेला महिला आरक्षण प्रमाणपत्र हे सादर करावे लागेल का? तर या संदर्भाची परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण ही अशा पद्धतीने जेव्हा तुमच्यावर परिस्थिती उद्भवेल तेव्हा येऊ नये याकरिता। तर विद्यार्थी मित्रांनो, हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि तुमच्या इतर मैत्रिणींना ज्या मागासवर्गीय महिला असून कुठेही त्यांचं सिलेक्शन होणार असेल त्यांना ही माहिती शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या जो सबस्क्राइब बटनच्या शेजारी असलेला बेल बटन आहे तोही क्लिक करून ठेवा, कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला वेळच्या वेळी प्राप्त होतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या प्रश्नाचं उत्तर घेऊया की एखादी मागासवर्गीय महिला याने समांतर आरक्षणामध्ये महिला हा पर्याय निवडलेला आहे आणि जिच्याकडे नॉन क्रिमिनल आहे अशा महिलेची सुद्धा ओपन कॅटेगरीतील महिलावरच्या जागेवर म्हणजेच खुल्या प्रवर्गातील महिलाच्या जागेवर किंवा खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारण जागेवर जर निवड झाली तर त्या महिलेला त्या जागेवर हक्क दाखवण्याकरिता कोणते प्रमाणपत्र लागतील याविषयीची माहिती आपण घेऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुमचं अशा पद्धतीने निवड झाली माझ्या मैत्रिणींची, त्यांना लागणारे कागदपत्रे कोणते आहेत याची माहिती आपण घेऊया। तर तुम्हाला तिथे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट ही दोन सर्टिफिकेट ही सादर करायची आहे कागदपत्र पडताळणीच्या वेळेस। तर बऱ्याच महिलांना हा प्रश्न पडतो की आपली निवड ही जर अशा पद्धतीने झाली तर आपल्याला जे महिला आरक्षण प्रमाणपत्र आहे 30% ते लागेल का? तर ते महिला आरक्षण जे प्रमाणपत्र आहे हे फक्त आणि फक्त ओपन कॅटेगरीतील महिलांना मिळत असतं आणि जर तुम्ही मागासवर्गीय महिला असेल आणि जर तुमची निवड जरी त्या ठिकाणी झाली तरी तुम्हाला जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट सादर केलं तरी तुमची तिथे निवड ही होऊ शकते। त्याचबरोबर ज्या महिलांकडे जात प्रमाणपत्र सादर नाहीये आणि त्यांनी प्युअरली ओपनमधूनच फॉर्म भरलेला आहे आणि त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र सुद्धा नाही आहे, म्हणजे काही वेळेस असं होऊ शकतं की ओपनमधून भरलेला आहे आणि जात प्रमाणपत्र किंवा नॉन क्रिमिलियर तुमच्याकडे नाही आहे, तर तुम्ही कसं करायचं? तर जिथे तुमचं बघा दोन प्रकारात तुमची निवड होऊ शकते। एक म्हणजे जर तुम्ही सर्वसाधारण मेल जी जागा असते ना सर्वसाधारण ओपन कॅटेगरीतली, तिथे जर तुमची निवड झालेली असेल तर तुम्हाला तिथे फक्त जात प्रमाणपत्र तुमचं दाखवलं तरी सुद्धा तुम्हाला घेतलं जातं आणि जर तुमची निवड ही ओपन कॅटेगरीतील महिलासाठी झालेली असेल तर तिथे मात्र तुम्हाला जात प्रमाणपत्र आणि महिला आरक्षण सर्टिफिकेट नाही लागणार, तिथे तुम्हाला नॉन क्रिमिलियर लागणार आणि जर तुमच्याकडे जात प्रमाणपत्र नसेल तर मात्र तुम्हाला महिला आरक्षण सर्टिफिकेट म्हणजेच तुम्ही ओपन कॅटेगरीतले आहात असं दाखवून महिला आरक्षण प्रमाणपत्र हे लागेल। तर आशा करते की तुमची ही महत्त्वपूर्ण अडचण ही सॉल्व्ह झाली असेल। अशाच प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण तुमच्या अडचणी ज्याचं सोल्युशन तुम्हाला मिळालेलं नाहीये किंवा आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केलेलं नाही आहे असं तुम्हाला वाटतं, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि तुमच्या अडचणी सॉल्व्ह करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न ही मी नक्की करणार आहे। धन्यवाद।